माझ्या मते एकनाथ शिंदेची जी नवरणनीती आहे ती मराठा, मुस्लिम आणि दलित या मतांवर लक्ष ठेवून त्यांची जी रणनीती आहे ती भाजपसाठी अत्यंत धोकादायक आहे. तर आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण अशी ज्या वेळेला चर्चा होती त्यावेळी एकनाथ शिंदेचं नाव होतं. म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जरांगे पाटील यांचं उपोषण सोडायला गेलेले होते. म्हणजे ते तर जरांगे पाटलांच्या मुंबईच्या आंदोलनाला सुद्धा कोणाची रसद होती ते आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आता इथं सुद्धा जालनामध्ये परत आंदोलन झालं, त्याच्यामध्ये सुद्धा आपलं आपण पाहिलं असेल तर बच्चू कडू असतील किंवा उदय सामंत असतील यांची भूमिका सुद्धा चर्चेत गेलेली होती. आता सुद्धा परभणीमधून एकनाथ शिंदेने सईद खान यांना उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे एका बाजूला आपल्याला माहिती आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये खान की बान अशा प्रकारची चर्चा ही शिवसेना करत होती, पण त्याच शिवसेनेनं परभणीमध्ये सईद खान यांच्यासारख्या मुस्लिम उमेदवाराचा चेहरा दिला. याच्यामुळे काय कारण असेल तर नमस्कार, मी हनुमंत मोहिते .सुनेरा माझ्या युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपण आज चर्चा करणार आहोत की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री त्यांचं नेमकं काय चाललंय आणि ते भाजपला त्यांची रणनीती घातक का ठरते. माझ्या मते एकनाथ शिंदेची जी नवरणनीती आहे ती मराठा, मुस्लिम आणि दलित या मतांवर लक्ष ठेवून त्यांची जी रणनीती आहे ती भाजपसाठी अत्यंत धोकादायक आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांच्याकडे ताकदीनं ते पाहतात, त्यानंतर ज्योती वाघमारे सारखा दलित चेहरा असेल, आनंदराज आंबेडकर यांच्याशी युती असेल, जोगेंद्र कवाडे यांच्याशी युती असेल, या दलित समूहांशी जोडून घेणं असेल, किंवा दुसऱ्या बाजूला अब्दुल सत्तारांचा विषय असेल, सईद खान यांना उमेदवारी देणं असेल, तर मुस्लिम समाज. तर अशा प्रकारची रणनीती आहे ती भाजपला निश्चित घातक करू शकतो, याची आपण चर्चा करणार आहोत. एकनाथ शिंदेचं आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी आग्रह होते आणि त्यांना लाडकी बहीण त्यांची जे मोठी महत्वाकांक्षी योजना आनंदाची शिधा वगैरे, तर या सगळ्यामुळं राज्यामध्ये जवळजवळ 225 ते 230 जागा ह्या महायुतीला मिळाल्या. त्यामुळे त्यांचा दावा होता की आपल्याला मुख्यमंत्री व्हावं असं, पण ते होऊ शकलं नाही. भाजपनं मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेतलं. तेव्हापासून या ना त्या प्रकारे एकनाथ शिंदे आपला राग व्यक्त करतात आणि ते दरेच गावाला जातात, किंवा जर त्यांना काही बदलून घ्यायचं असेल तर ते भाजपची महाशक्ती अमित शहा त्यांच्याकडे जातात. पण अलीकडच्या काळात आपण पाहिलं तर महाशक्ती सुद्धा त्यांच्या पाठीमागं किती आहे हा सगळा प्रश्न आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर विधान परिषद निवडणुकीमध्ये त्यांचं फारसं ऐकलं गेलेलं नाही असं म्हणलं जातं. त्यांना परवा राज्याभिषेकाच्या एका सोहळ्यात सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. त्यांना नाशिकचं पालकमंत्री पण देण्यात आलं नाही. तिथलं कुंभमेळ्याची सगळी जबाबदारी सुद्धा गिरीश महाजन यांच्याकडे दिली आहे. रायगडचं पालकमंत्री देण्यात आलेलं नाही. त्यांचे अनेक MMRD प्रोजेक्ट रद्द करण्यात आले. त्यामुळे अशा प्रकारचं खच्चीकरण त्यांचं वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळं त्याला एक प्रत्युत्तर देण्याची रणनीती ही एकनाथ शिंदेने आखलेली दिसते. तर आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण अशी ज्या वेळेला चर्चा होती त्यावेळी एकनाथ शिंदेचं नाव होतं. म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जरांगे पाटील यांचं उपोषण सोडायला गेलेले होते. म्हणजे ते तिकडे जालन्यामध्ये गेलेले होते, त्यानंतर ते वाशी नाक्यावर गेलेले होते आणि त्यांनी तो सगळे सोयऱ्याचा मुद्दा करून जरांगे पाटील यांचं उपोषण मागे घेण्यास भाग पाडलं होतं. आणि त्यामुळं एक स्ट्रॉंग मराठा नेता म्हणून ते पुढे आलेले आहेत. आणि आता सुद्धा आपण जर पाहिलं तर जरांगे पाटलांच्या मुंबईच्या आंदोलनाला सुद्धा कोणाची रसद होती ते आपल्याला माहिती आहे. त्यानंतर आता इथं सुद्धा जालनामध्ये परत आंदोलन झालं, त्याच्यामध्ये सुद्धा आपलं आपण पाहिलं असेल तर बच्चू कडू असतील किंवा उदय सामंत असतील यांची भूमिका सुद्धा चर्चेत गेलेली होती. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकनाथ शिंदे हे स्ट्रॉंग मराठा लीडर म्हणून काम करतात. आणि अजितदादांचे निधनानंतर सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आपले हातपाय पसरायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे अजितदादांची जी मराठा डॉमिनन्स अशा प्रकारची इमेज होती, तर तशा प्रकारची इमेज ही एकनाथ शिंदे करू पाहतात. त्यामुळं जरांगे पाटील असू दे किंवा स्ट्रॉंग मराठा मॅन म्हणून त्यांनी आपली प्रतिमा जपण्यास एक चांगली त्यांना यश मिळालेलं आहे. आता दुसरा मुद्दा मराठा फक्त जातीवर असं होतंय का, तर त्यानंतर त्यांनी आणखीन एक गोष्ट केली आहे की त्यांनी ज्योती वाघमारे सारख्या तेज तर्रार उमेदवाराला राज्यसभेत संधी दिलेली आहे. त्याच्या अगोदर आपल्याला आठवत असेल की त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आहेत आनंदराज आंबेडकर, त्यांच्या रिपब्लिक सेनेशी युती केलेली होती. त्यांची सुद्धा युती त्यांची आहे. जोगेंद्र कवाड्यांचा जो रिपब्लिक पक्ष आहे त्याच्याबरोबर सुद्धा त्यांनी युती केलेली. त्यामुळं दलित समुदायाला जोडून घेण्याचं काम सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलं. त्यांच्याकडे सुद्धा दलित चेहरे अनेक आहेत. म्हणजे आता ज्योती वाघमारे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये सुषमा अंधारे काम करतात, तशा पद्धतीने ज्योती वाघमारे काम करतायत. आता हे झालं दलित समुदायाचं हे करणं, ज्यामध्ये मराठवाड्यामध्ये शिवसेनेचं दलित विरोधी चळवळीत शिवसेनेचा जन्म तिथं मोठ्या प्रमाणात झाला, तिथं चांगली संधी मिळाली, तर त्या समूहाला बरोबर घेण्याचं काम शिवसेना करते. तिसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मुस्लिम समुदायाला सुद्धा, म्हणजे आपण खूप मुस्लिम विरोधी नाहीत अशा प्रकारचं जे बाळासाहेब ठाकरेंचं होतं की राष्ट्रवादी मुस्लिम आमच्याबरोबर आहेत, आणि म्हणून त्यांनी साबिर शेख सारख्या
चेहऱ्याला त्यांनी मंत्रिपद दिलेलं होतं. त्याच रणनीतीवर आज एकनाथ शिंदे काम करतात. आपल्याला माहिती आहे की अब्दुल सत्तार हे पूर्वी मंत्री होते आणि अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे आमदार आहेत. आणि असं असताना आता अब्दुल सत्तार हे भाजपच्या विरोधात बोलताना आपल्याला दिसत आहेत. आता सुद्धा परभणीमधून एकनाथ शिंदेने सईद खान यांना उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे एका बाजूला आपल्याला माहित आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये खान की बान अशा प्रकारची चर्चा ही शिवसेना करत होती, पण त्याच शिवसेनेनं परभणीमध्ये सईद खान यांच्यासारख्या मुस्लिम उमेदवाराचा चेहरा दिला. याच्यामुळे काय कारण असेल तर ज्या पद्धतीची रणनीती बाळासाहेब ठाकरेंनी आखलेली होती साबीर शेखच्या माध्यमातून, तशा पद्धतीने आम्ही राष्ट्रवादी मुस्लिमांच्या बरोबर आहोत अशा प्रकारचं एक त्यांचं रणनीती आहे. त्यामुळं मराठा मुस्लिम दलित अशा प्रकारची एक रणनीती त्यांची आहे आणि ही निश्चितच भाजपच्या ओबीसी रणनीतीला घातक आहे. आणि याच्याबरोबरच एकनाथ शिंदेनी मग बच्चू कडूंसारखा शेतकरी चेहरा आपल्या पक्षात आणलेला आहे. क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांचं बहुजन आघाडीबद्दल त्यांची चर्चा सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या मोठ्या पक्षांची ते संपर्कात आहेत. त्यानंतर भाजपच्या बरोबरीनं ते सगळ्या बूथ लेवल एजंटची मिटिंग घेत आहेत, पक्ष वाढवण्याची चर्चा करतायत आणि एक जवळजवळ 60 आमदार आपले विधानसभेतले, त्यानंतर विधान परिषदेतले आमदार, त्यानंतर खासदार आणि परत मग ऑपरेशन कमळ असेल, ऑपरेशन टायगर असेल, त्याच्या अंतर्गत मग शिवसेनेच्या खासदार फोडणे असेल किंवा तुतारीचे खासदार फोडणे असेल, याच्या गोष्टी चालू आहेत. तर ही सगळी रणनीती ही उद्या भाजप स्वबळावर 29 साली लढेल अशा प्रकारची गृहीधोरण एकनाथ शिंदे करतायत आणि ही गोष्ट भाजपला घातक आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेच्याकडे आपल्या या रणनीतीकडे पूर्णपणे लक्ष ठेवून टाकेल. पण ही रणनीती मात्र भाजपला पुढच्या काळात अडचणीची निश्चित ठरणार.